उलट कुठलीही निवडणूक नसताना देवेंद्रजी फडणवीस यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतलाय। फसव्या योजना भारतीय जनता पार्टीचे किंवा महायुतीच्या नसतात तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी पुत्र कुणाल जतकर। आज नवनाथ बन बीजेपीचा कुत्रा पुन्हा भुकला। तो काय म्हणत आहे की आमच्या देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता कर्जमाफी केली। बन तो या बापानं आमच्यावर उपकार नाही केले। तेव्हा बापच जाहीरनाम्यात म्हणे फडणवीस की मी निवडून आल्यावर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू। 1 वर्ष उलटून गेला तेव्हा बापानं कर्जमाफी केली नव्हती। आंदोलनं झाले त्याच्यामुळे त्या बापानं कर्जमाफी केली। आणि तू काय म्हणताय महायुती कोणत्याही फसव्या योजना करत नाही। तुम्ही शेतकऱ्यांना या कर्जमाफी सपशेल फसवलेला आहे। काय म्हटलं होतं, शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करू, शेतकऱ्यांना मुक्त करू। मग 2019 मध्ये कर्जमाफी झाली, त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही म्हणताय। मग हे सरकारने शेतकऱ्यांना फसवलं नाही तर काय केलं? 90% शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहील। 50,000 त्या बापाले सांग फडणवीसले 50,000 शेतकरी कर्जमाफीपासून मुक्त होणार नाही। बन बडबड करणं कमी कर। नमस्कार।